मिनटं मीच बोलत होतो डायरेक्ट. माझ्या कार्यसम्राट आमदार दमदार आमदार म्हणून यांची ओळख आहे पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये असे प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच सर्वांचे लाडके आमदार महेश शेठ बालदी साहेब, तसेच आपल्या सगळ्यांचे अरुण शेठ ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे अरुण शेठ भगत साहेब, तसेच प्रीतमदादा म्हात्रे साहेब, जय म्हात्रे साहेब यांनी तर मला आणि माझ्या सहकारी राजेंद्र पाटील साहेब, तसेच माझी पत्नी हर्षदा अतुल घरत यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे पण आम्ही आभार मानतो आहे. तर मला तर प्रथम मी आज आम्ही केलेली आहे पळसपे गट क्रमांक 4मधून, म्हणजे पळसपे गावातून आज सुरुवात केलेली आहे. आमचे सगळ्यांचे सहकारी आणि वरिष्ठ नेते चंदू अण्णा म्हणून आहेत, तसेच आमचे विजय गौंडी साहेब, तसेच आमचे बरेचसे असे सहकारी आहेत, सुनील गौंडी असतील, दिनेश गौंडी असतील, दिनेश बेडेकर साहेब असतील, तसेच बंड्यामामा म्हणून जे माझे मामा आहेत, असे आमचे बरेचसे सहकारी आहेत. त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज आमचा विजययात्रा म्हणून, आता आम्ही विजययात्राच बोलतो कारण विरोधकांकडे काय पॉईंट राहिलेलं नाही, फक्त सोंग करायची, रोज सकाळी उठले काहीतरी खोटं आश्वासने द्यायची. आता मी तर ऐकले कुठेतरी जातात आणि सांगतात का तुम्हाला 5 लाखाची प्लॉटं देतो, चेक देतो. आता जनता सब जानती है, म्हणजे पब्लिक सब जानती है. किती मूर्ख बनवायचं. कुठे असं कोण देतो का निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 लाखाचे चेक देणार, तुम्हाला आम्ही प्लॉट देणार, असं कुठल्या कार्यपद्धतीत मला तर नाही वाटत. असं नाही आहे. म्हणजे खोटं बोलण्याची किती आहे एक क्षमा, म्हणजे आपण बोलतो सीमा पूर्ण ओलांडलेली आहे विरोधकांनी. म्हणजे बोला तर खरं बोला, तर आता असं आलं बोला तर खोटं बोला आणि रेटून बोला, अशी पद्धत झालेली आहे विरोधकांची. आत्तापर्यंत मी आज पळसपे गावामध्ये आमचे सहकारी पण सांगू शकतील, सुनील गौंडी साहेब, का जवळजवळ 40 लाख रुपयापर्यंत महेश बालदी यांच्या माध्यमातून आमदार निधीतून जवळजवळ 40 लाख रुपयापर्यंत इथे कामं झालेली आहेत. म्हणजे विरोधकाकडे काय बोलण्याचा मुद्दे नाहीत, फक्त सांगायचं आम्ही असं करू, आम्ही पाण्यात उतरून, आम्ही इथे पाणी येत नाही, ड्रेनेज लाईन खराब आहे. अहो खराब आहे, तुम्ही सांगा. जर खराब असते तर सुधारण्याचं काम पण आमचे महेश बालदी साहेबच करतात. विरोधकांना काही मुद्दे नाही आहेत इथे. आमच्या सहकार्याने आता मगाशी सांगितलेलं आहे का विरोधक फक्त जातात, भूलतापा देतात आणि जातात. तर जनतेला माझं प्रथमतः आव्हान आहे, तुम्ही पहिले शहानिशा करा. दोन्ही उमेदवार पूर्ण सुशिक्षित आहेत. माझे सहकारी यांना चांगला दांडगा अनुभव आहे जिल्हा परिषदेचा, त्यामुळे ते मला प्रत्येक गोष्टीत मला ते सहकार्य करतातच. आणि जनता तर आता सगळी मला चांगली सपोर्टमध्ये उतरलेली आहे, जनतेमध्ये चांगलं प्रेम देतात. आज मी पूर्ण ब्राह्मण आलीपासून फिरलो तर त्यांनी सगळ्यांनी एवढा चांगला माझ्या रॅलीला आणि याला प्रतिसाद दिला, ते पाहून माझं मन आणि हृदय भरून आलं का खरोखर जनता जर मनात ठरवलं तर कुणाला वोट करायचं ते त्यालाच जिंकून देतात. तर आता मला असं वाटायला लागले का आता मी विजयाच्या शिखरापर्यंत नाही, विजयाच्या शिखरावर पोचलेला आहे आणि माझे सहकारी पण पोचलेले आहेत, याबद्दल मला अभिमान आहे. तर आता महेश शेठ बालदी साहेबांच्या याच्या माध्यमातून आता नवीन एक पाण्याची लाईन पण चालवली आहे, MGP लाईनचं चाललेलं आहे. त्याचं सर्वे करता मी स्वतः त्यांच्यातून उभा राहून नवीन लाईनचं सर्वे करून घेतलेलं आहे. तर कोण पळसपा कोळके इथून आता थोडं अतिक्रमण असल्याकारणे थोडं हटवता उशीर झालेला आहे, परंतु पण कार्य हे सिद्धीस नेणं हे परमेश्वराचं काम आहे. तसंच आपलं पण सहकार्य देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. तसंच जनतेने तिथे आता सगळ्यांनी सहकार्य करून कोण कोळके डेरवली इथे सगळ्या जनतेने सहकार्य करून अतिक्रमण हटवण्यात मदत केलेली आहे. ती मदत करता करता आज ती पाण्याची लाईन माझ्या कोण इथून थोडासा पट्टा राहिलेला आहे, तो जवळजवळ तो पण काम पूर्णत्वास आलेला आहे. म्हणजे पाणी ही समस्या ही आता इतक्या भागाची पूर्णत्वास मिटणार आहे. तसं ते खोटे बोलत होते का पळसपे गावात पाणी नाही, तर आमचे सहकार्य चंदू अण्णा त्यांनी बाईट दिली, त्यांच्या सहकार्याने पण सांगितलं हे सपशील खोटं आहे. आमच्या पळसपे गावात चांगलं पाणी येतं आहे, मुबलक पाणी येतं आहे. म्हणजे एखाद्या दिवशी MIDCचा शटडाऊन असला का तो सांगायचा पाणी नाही, तर याला काय तथ्य होत नाही. म्हणून मागाशी बोला तर खोटं बोला आणि बोला तर रेटून बोला, अशी त्यांची विरोधकाची पद्धत झालेली आहे. तर आता उमेदवारी याच्यामध्ये माझे सहकारी सांगत होते का बालदी साहेबांचे आमदार साहेबांचे यांचे बोलणं झालं होते. आता नवीन ड्रेनेज लाईनच्या विषयी चर्चा चालू आहेत, परंतु आता मधल्या काळामध्ये 7 वर्ष इथे विरोधकांचंच सीट होती. म्हणजे जिल्हा परिषदेला होते एकनाथ झोपी, ते स्वर्गवासी आता झालेत. त्याच्यानंतर त्यांचीच पत्नी होती, परंतु विरोधकांच्याकडे जिल्हा परिषद असताना, पंचायत समिती असताना, इव्हन सभापती असताना इथे तुम्ही कामं करू शकले नाही, हे तर दुर्दैव आहे. म्हणजे विरोधकाकडे पदं आहेत आणि होती,
तरी तुम्ही कामं नाही करायची आणि आमच्याकडे भाजपवाल्यांकडे बोट दाखवायचं का तुम्ही कामं करत नाही। इथं सांगायचं आम्ही आंदोलन करतो, आंदोलनामध्ये मार्ग सुटत नसतो। खरा काम करायचं असतो तो ग्राउंडला फील्डला उतरून, मंत्रालयात असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, तिथे उतरून तुम्हाला काम करावं लागतो। आज आमचे जेवढे सहकारी आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टीचा पाण्याचा झाले। आता पाण्याचा पाणी पुरवठाचा विषय झाला तर गुलाबराव पाटील यांच्या फाईलवर अंतिम टप्प्यात असे आमचे विरोधक सांगतात हत्ती गेला, शेपूट गेला, राहिल्यात ती केसं राहिल्यात त्यांची, फक्त आता राहिलेलं आहे 1 ते 2 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, ते पण आता पूर्ण होत आलेलं आहे। तर तुम्ही मला ही खोटे आश्वासन देणार, त्यांच्या भूलथापाला पडू नका। माझी आता मिसेस म्हणजे माझी पत्नी जिल्हा परिषद गट क्रमांक 4मधून उभी आहे, तसेच राजेंद्र पाटील साहेब गट क्रमांक 7मधून उभे आहेत। तर त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करून आपले अमूल्य मत देऊन त्यांना विजय। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्ही आमचे भाजपचे कार्यकर्ते सहकारी एवढे कार्यरत असतोच, पण माझी आज पत्नी 8व्या महिन्याची गरोदर असतानासुद्धा ती घरात बसण्याचा विचारसुद्धा करत नाही। ती जनतेचा विकास आणि काय विचार करता येईल, म्हणजे जितका फायदा करता येईल किंवा लोकांशी कसा जोडता येईल याचा विचार करून ती आज पळसपेमध्ये स्वतः उतरून म्हणजे प्रत्येक गावी जाऊन प्रचार करत आहे। तर तिला जनतेचा न्याय देण्यासाठी किंवा काम करण्यासाठी इतकी हौस आहे का ती आज गरोदर असतानासुद्धा ती जाते। तर महिला बंधूंनी विचार करावा का जर अशा महिलेला जर तुम्ही दिला निवडून तर ती सक्षम नेतृत्व म्हणून सांभाळायला तयार आहे। धन्यवाद।